उल्हासनगर में अज्ञात गुंडों ने एक 4 पहिया वाहन में तोड़फोड़ की है। इस घटना से इलाके के नागरिकों में रोष का माहौल है। इस मामले में हिललाइन पुलिस थाने में अज्ञात लोगों के खिलाफ मामला दर्ज किया गया है। मिली जानकारी के अनुसार गणेश अरगड़े उल्हासनगर कैंप 5 स्थित प्रेमनगर पहाड़ी इलाके में अपनी कार खड़ी कर रात को घर गए। रात को कुछ अज्ञात लोगों ने कार में तोड़फोड़ की और कार को काफी नुकसान पहुंचा है। अब हिललाइन पुलिस स्टेशन में मामला दर्ज कर लिया गया है और पुलिस आगे की जांच कर रही है। सर, मी काल 5-5:30च्या दरम्यान गाडी पार्किंग या ठिकाणी करून गेलो होतो। तर कालचा दिवस शुक्रवारचा होता। तर रात्रीच्या वेळेस काही मुलं या ठिकाणी दारू वगैरे पीत बसतात। दारू वगैरे पीत बसले जास्त त्यांच्यामध्ये काय हाणामारी झाली पण काही माहिती नाही। पण ज्यावेळेस 7:30 वाजता माझा मुलगा कॉलेजला जाण्यासाठी निघाला, त्यावेळेस इथल्या लोकांनी आम्हाला कल्पना दिली की तुमच्या गाडीची अशी नुकसान झालेली आहे। त्यावेळेस माझा मुलगा या ठिकाणी आला आणि त्यांनी बघितलं तर गाडीचे पूर्ण नुकसान झालेले। त्यांनी मला फोन करून या ठिकाणी बोलवलं। मग मी आल्याच्या नंतर पाहणी केली तर इथल्या आजूबाजूच्या लोकांनी मला सांगितलं की तुमची गाडीची तोडफोड झालेली आहे। मग मी या ठिकाणावरून पोलीस स्टेशनला गेलो आणि पोलीस स्टेशनला जाऊन मी एफआयआर दाखल केली। एफआयआर दाखल केल्यानंतर पोलीस स्टेशनवरून मला ही कॉपी देण्यात आलेली आहे। तर त्यांनी सांगितलेलं आहे की आपण सीसीटीव्ही मार्फत या ठिकाणी जे बी काय घडलं असेल त्या ठिकाणी आपण सर्व काय पुढचे प्रोसिजर करूया। दादा, यापूर्वी इथं अशा ज्या घटना आहेत त्या घडलेल्या यापूर्वी एक 2 महिन्यापूर्वी या ठिकाणी एक्टिवा या ठिकाणी एक जाळलेली होती। कारण की एक एक्टिवा होती, त्या टायमाला इथं जाळून टाकलेली होती, पण त्या टायमाला पण काय कोणी ऍक्शन घेतली नाही। कोणावरती संशय आहे का तुम्हाला? तर आपला संशय तर कोणावर असं आपण कोणावरती संशय घेणं काही योग्य दिसत नाही। परंतु आपल्याला एवढंच आपली मागणी आहे की पोलीस प्रशासनाने आपल्याला सहकार्य करावा आणि जे बी काही सीसीटीव्ही फुटेज आहेत ते तपासून योग्य ती कारवाई करावा आणि मला न्याय मिळवून द्यावा।